इथे अशी मंदिराला जायला पायवाट आहे। ॲक्च्युली आम्ही गाडी इकडेच पार्क केली कारण की हा खूपच खडबडीत रस्ता होता, त्यामुळे आम्ही विचार केला की गाडी पार्क करून थोडंसं चालत जावं। पण पुढेपर्यंत तुम्हाला जर नसेल चालायचं तर तुम्ही गाडी नेऊ शकता। असेल असेल, चल तू। आज तूच आमची गुगलची बाई आहे। गुगल आज तूच गुगल मावशी आहे। चला हॅलो, गुड इव्हनिंग यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आज आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण दरवर्षी जसं वर्षातून एकदा शाळेची सहल असती तशी आमची दर शनिवार किंवा रविवारमध्ये सहल असती। पिकनिकच म्हणावं की आम्ही असं दर शनिवार किंवा रविवारपैकी कुठेतरी बाहेर पडतो। तर आज आम्ही आलो आहोत पवना येथे। सतरंजी आणि भेळ किंवा काही डबे फक्त मिसिंग आहेत, ते पुढच्या वेळेस नक्कीच आणू। आणि आज आम्ही आलो आहोत पवना डॅमच्या जवळ। ॲक्च्युली एक इथे मंदिर आहे जे प्राचीनकालीन आहेत, म्हणजे अगदी पांडवांच्या काळातलं वगैरे मंदिर आहेत, 6व्या-7व्या शतकातलं। या मंदिराची खासियत म्हणजे आहे, जशी पाण्याची पातळी वाढत जाते तसं मंदिर पाण्याखाली जातं। तर हे मंदिर शक्यतो 2 किंवा 3 महिने पाण्याच्या वरती असतं आणि तेव्हाच पाहायला मिळतं। आणि अजून एक ह्याची एवढे महिने पाण्याच्या खाली असून सुद्धा याचा एक दगडसुद्धा हललेला जाणवत नाही आहे, एकदम सुस्थितीमध्ये मंदिर आहे। हे मंदिर शंकराचं मंदिर असून जसं अक्षयाने सांगितलं की हे पवना डॅममध्येच आहे, रादर पवना डॅमच्या जवळ नाही। त्यामुळे मी आता इथे मस्त बसलेलो आहे। इथनंच आता सनसेट एन्जॉय करायचा प्लॅन आहे आणि छान वाटते, म्हणजे नेहमीप्रमाणेच परत एकदा असं डोंगरदऱ्यांमध्ये सिटीतनं दूर असं थोडं सनसेट एन्जॉय करायला छान वाटतं। आणि तुम्ही हे व्ह्यू तुम्हाला आम्ही पुढे दाखवूच। हा असा मस्त डॅम, आता तो बऱ्यापैकी आटला आहे ॲक्च्युली, ते अर्थातच मे महिना असल्यामुळे पावसाळ्यात परत एकदा येऊच। आणि इथे लांबवर असं ते मंदिर आहे, कुठे दिसते? हां, हे बघा, इथे लोक अगदीच म्हणजे धरणात गाड्या वेड्या घेऊन आलेली आहेत। कसं काय जमवलंय कळलं नाही, पण आहे, आलेत। काही उत्साही बायकर्स अति उत्साहात ऑफरोडिंग करताना हेच ते। आम्ही ॲक्च्युली घरातनं निघालो होतो तेव्हा एकदम मस्त असं प्लेझंट वातावरण झालं होतं, की ऊन नव्हतं, असं थोडंसं ढगाळ होतं। म्हटलं आता पाऊस येईल आणि त्यामुळे अजूनच मजा येईल। पण इथं आलो आणि एकदम असं अचानक हे वातावरणच बदललं आणि एकदम ऊनच आलं। पण तरी ठीक आहे, आता म्हणजे सनसेट आता होत जवळ आलं त्यामुळे जरा बरं झालं वातावरण। लेट्स सी।
रिसेंटली एक कोकण सिरीज केली होती. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर प्लीज डिस्क्रिप्शन चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची पूर्ण प्लेलिस्ट आणि सगळ्या व्हिडिओजची लिंक मिळून जातील. आम्ही सनसेट पाहिल्यानंतर आता घरी जाणार आहोत, तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.